नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा TET परीक्षा पेपर 1 व 2 सराव प्रश्नपत्रिका 12 घेतलेली आहे. यामध्ये आपण सामाजिक शास्त्र व सामान्य ज्ञानवर आधारित काही मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. विद्याविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असं हे अविद्येने केले. या पंक्ती महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्याचा आसूड या आपल्या पुस्तकामध्ये असा संदेश देतात. यानंतरचा प्रश्न आहे सुती कपड्याचे अवशेष खालीलपैकी कोठे मिळाले? तर सुती कपड्याचे अवशेष खालीलपैकी कोठे मिळालेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मोहनजोदडो. मोहनजोदडो या ठिकाणी आपल्याला सुती कापडाचे अवशेष मिळालेले आपल्याला दिसून येतात. मोहनजोदडो या ठिकाणी आपल्याला सुती कापडाचे अवशेष मिळालेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृती ही डॅश डॅश आहे. तर सिंधू संस्कृती ही डॅश डॅश आहे. तर सिंधू संस्कृती ही काय आहे? तर काश्ययुगीन संस्कृती आपल्याला असलेली दिसून येते. सिंधू संस्कृती ही काश्ययुगीन संस्कृती असं आपण या संस्कृतीला म्हणतो. काश्ययुगीन संस्कृती होय. त्यानंतर आहे गुप्त घराण्याची सुवर्ण नाणी कोणत्या नावाने संबोधली जात होती? गुप्त घराण्याची सुवर्ण नाणी कोणत्या नावाने संबोधली जात होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, दिनार. दिनार या नावाने गुप्त घराण्याची सुवर्ण नाणी ओळखली जात होती किंवा संबोधली जात होती. दिनार या नावाने गुप्त घराण्याची आपल्याला सुवर्ण नाणी ही संबोधली जाताना या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या राजवंशाने जैन धर्माचा राजाश्रय दिलेला नाहीये? तर खालीलपैकी कोणत्या राजवंशाने जैन धर्मास राजाश्रय दिलेला नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, सातवाहन. सातवाहन राजवंशाने जैन धर्मास राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येत नाहीये. तर सातवाहन कालामध्ये जैन धर्माचा राजाश्रय मिळालेला आपल्याला दिसून येत नाहीये. त्यानंतरचा प्रश्न आहे वैदिक काळातील सर्वात आरंभीचा कर कोणता? तर वैदिक काळातील सर्वात आरंभीचा म्हणजे सुरुवातीचा कर म्हणजेच कोणता कर लावण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे बळीकर. बळीकर हा ऋग्वेदातील सर्वाधिक सुरुवातीच्या काळामध्ये बळीकर हा लावण्यात येत होता. आपल्याला दिसून येत होतं की बळी हा कर येथे लावण्यात आलेला होता. त्यानंतर आहे नालंदा विद्यापीठाची स्थापना डॅश डॅशने केली असे मानले जाते. तर नालंदा विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश या राजाने केली होती असे मानले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, कुमारगुप्त पहिला. कुमारगुप्त पहिला यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली असं म्हटलं जाते. कुमारगुप्त पहिला याने नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे विक्रमशिला हा डॅश डॅश विहार यांचा आहे. तर विक्रमशिला हा विहार डॅश डॅश यांचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महायान. महायान या पंथाचा आपल्याला विक्रमशिला हा विहार या ठिकाणी दिसून येतो. बौद्ध धर्मामध्ये आपल्याला 2 पंथ पाहावयास मिळतात. ते म्हणजे महायान आणि हीनयान असे 2 पंथ आपल्याला बुद्ध धर्मामध्ये पाहावयास मिळतात. त्यापैकी आपल्याला विक्रमशिला हा जो काही विहार आहे तो आपल्याला महायान या पंथाशी संबंधित असलेला या ठिकाणी आपल्याला
सांगता येईल. महायान या पंथाशी आपल्याला हे विहार असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्ध गौतम बुद्धाचा. तर गौतम बुद्धाचा उपदेश खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये संकलित केलेला आहे? तर गौतम बुद्धाचा उपदेश खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये संकलित केलेला आहे? तर सुत्त पिटकामध्ये आपल्याला गौतम बुद्धाचा जो काही उपदेश आहे तो संकलित केलेला आपल्याला दिसून येतो. सुत्त पिटकामध्ये गौतम बुद्ध यांनी जो काही उपदेश दिलेला आहे तो आपण त्या ठिकाणी संकलित केलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील महापाषाण युगीन संस्कृतीचे क्षेत्र आहे. तर महाराष्ट्रातील महापाषाण युगीन संस्कृतीचे क्षेत्र कोणते आहे? तर नागपूर जिल्हा हे जे आहे हे महाराष्ट्रातील महापाषाण युगीन संस्कृतीचे क्षेत्र असलेले आपल्याला सांगता येईल. नागपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील महापाषाण युगीन संस्कृतीचा आपल्याला क्षेत्र असलेला पाहावयास मिळते. नागपूर जिल्ह्यामध्ये ही संस्कृती पाहावयास मिळते. यानंतर आहे कृष्णदेवराय यांचा ग्रंथ. कृष्णदेवराय यांचा ग्रंथ आमुक्ता माल्यदा कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? तर कृष्णदेवराय यांचा आपल्याला ग्रंथ आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? तर हे ग्रंथ आपल्याला संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला या ठिकाणी सांगता येईल. संस्कृत भाषेमध्ये देवराय यांचा ग्रंथ आमुक्त माल्यान हे ग्रंथ आपल्याला संस्कृत या भाषेमध्ये लिखाण केलेला पाहावयास या ठिकाणी सांगता येईल. की यानंतरचा प्रश्न आहे मोहम्मद गजनीद्वारा भारतावरील आक्रमणासाठी सुविचारित योजनेनुसार तुर्क सेना भारतावर आक्रमण कोणत्या ऋतूमध्ये करत असत? तर मोहम्मद गजनीद्वारा भारतातील आक्रमणासाठी सुचविणारा योजनेद्वारे तुर्क सेना भारतावर आक्रमण कोणत्या ऋतूमध्ये करत असत? तर शरद ऋतूमध्ये आपल्याला भारतावर आक्रमण करताना दिसून येतात. तुर्क सेना ही जी आहे ही आपल्या भारतावर आपल्याला शरद ऋतूच्या काळामध्ये आक्रमण करताना या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे तर पाल वंशाचा संस्थापक कोण आहे? तर पाल वंशाचा संस्थापक कोण आहे? तर पाल वंशाचा संस्थापक आपल्याला गोपाल हा असलेला पाहावयास मिळतो. गोपाल हा पाल वंशाचा संस्थापक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना म्हणून संबोधू शकतो. खालीलपैकी कोणत्या राजवटीमध्ये मराठी संस्कृतीला बहरण्यास सुरुवात झालेली आहे? खालीलपैकी कोणाच्या राजवटीमध्ये मराठी संस्कृती बहरायला सुरुवात झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. यादवाच्या राजवटीमध्ये मराठी संस्कृतीला बहरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच यादव काळामध्ये मराठी संस्कृती ही जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये बहरली किंवा तिचा प्रसार आणि प्रचार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो यादव संस्कृतीमध्ये. होय, मीराबाईचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर मीराबाईचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर रोहिदास. मीराबाईचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तर रोहिदास हे आपल्याला मीराबाई यांचे गुरु असलेले या ठिकाणी सांगता येईल. रोहिदास हे होते. यानंतर आहे तारीख ए मुबारक शाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तारीख ए मुबारक शाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? यहान बिन अहमद शाह हे आपल्याला या ग्रंथाचे लेखक असलेले या ठिकाणी सांगता येतील. यहा बिन अहमद सय्यद हे आपल्याला तारीख ए मुबारक शाह या ग्रंथाचे लेखक असलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिल्ली सल्तनतच्या काळी मुस्लिम शिक्षणाचे केंद्र नव्हते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये आपल्याला मुस्लिम शिक्षणाचे केंद्र नव्हते? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर नदिया या ठिकाणी आपल्याला दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये मुस्लिम शिक्षणाचे आपल्याला केंद्र नव्हते असलं पाहावयास मिळते. नदिया या ठिकाणी आपल्याला मुस्लिम शिक्षणाचे केंद्र नसलेले पाहावयास मिळतात. अकबराचा अंतिम विजय कोणता?
तर अकबराचा अंतिम विजय कोणता? तर अंतिम म्हणजे शेवटचा विजय कोणता होता? तर अशीरगड. अशीरगड जो आहे तर हे अकबराचा आपल्याला अंतिम विजय असलेला पाहावयास मिळतो. अशीरगड हे आपल्याला अकबराचा अंतिम विजय असलेला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रशासकीय मोठा भाग कोणता होता? तर विजयनगर साम्राज्याचा सर्वात मोठा प्रशासकीय भाग कोणता होता? तर मंडलम हे आपल्याला विजयनगरच्या साम्राज्याचा सर्वात मोठा भाग, प्रशासकीय भाग असलेला आपल्याला सांगता येतील. मंडलम हे आपल्याला प्रशासकीय विभाग सर्वात मोठा असलेला या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर यानंतरचा प्रश्न आहे मराठ्याचा दुर्ग प्रशासनात कारखानीसचे काम पाहत होता. तर मराठ्याच्या दुर्ग प्रशासनामध्ये कारखानीसचे काम कोण पाहत होते? तर याचं योग्य उत्तर आहे हिशोबाचे. कारखानीस म्हणजे काय? तर हिशोबाचे कामकाज कोण पाहत होतं? तर हिशोबाचे काम बघत होतं. दुर्ग प्रशासनामध्ये कारखानीस हे हिशोबाचे काम पाहत होते. आपल्याला कारखानीस हे जे काय आहेत हे कशाचं काम बघत होते? तर हिशोब करण्याचं काम आपल्याला पाहताना दिसून येत होते. शनिवार वाडा कोणी बांधलेला आहे? तर शनिवार वाडा हा कोणी बांधलेला आहे? तर पहिला बाजीराव पेशवा यांनी आपल्याला शनिवार वाडा हा जो काय आहे ह्या शनिवार वाड्याचा बांधकाम केलेलं दिसून येतो. पहिला बाजीराव पेशवा यांनी आपल्याला शनिवार वाड्याचं बांधकाम या ठिकाणी केलेलं सांगता येईल. यानंतर आहे कोणची विचारधारा धर्म ही आपूची गोळी आहे असे मानतो? कोणता विचारधारा ही धर्म ही आपूची गोळी आहे हे असा मानतो? तर मार्क्सवादी विचारधारा जी आहे ही धर्म ही आपूची गोळी आहे असं मानतो. हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? तर कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे की धर्म ही आपूची गोळी आहे. त्यामुळे मार्क्सवादी हे जे काही विचारवंत आहेत हे विचारवंत धर्माला आपूची गोळी असं संबोधल्या जातात. यानंतर आहे प्रकाश वर्ष या परिणामाचा उपयोग कोणता? प्रकाश वर्ष या परिणामाचा उपयोग कोणता आहे? तर खगोलीय अंतर मोजणे. अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या मापनाचा किंवा याचा परिणामाचा उपयोग केला जातो. खगोलशास्त्रामधील अंतर मोजण्यासाठी खगोलामधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या परिणामाचा उपयोग या ठिकाणी केला जाताना आपल्याला पाहावयास मिळतो. यानंतरचा प्रश्न आहे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे 29 दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? तर 29 वर्ष आपल्याला लागतात दिसून येतं. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? तर 29 दिवस हे आपल्याला एक चक्कर पूर्ण करण्यासाठी चंद्राला 29 दिवस लागतात आपल्याला दिसून येते. सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर असलेला आपल्याला सांगताना येईल. सर्वात मोठा सागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सागरातील रुंदी व आणि कमी खोली भागास काय म्हणतात? तर सागरातील अरुंद आणि कमी खोल भागास काय म्हणतात? तर सागरी डोह या नावाने ओळखल्या जाते. सागरातील अरुंद व कमी खोल भागास काय म्हटले जाते? तर त्याला सागरी डोह असे म्हटले जाते. सागरी डोह असे या ठिकाणी म्हटल्या जाते. पुढील पैकी आकृतीमध्ये दाखवलेलं काय आहे? तर भागाची ओहोटी असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे सागरी प्रवाह कशामुळे निर्माण होतो? सागरी प्रवाह कशामुळे निर्माण होतो? तर ग्रही वाऱ्यामुळे.